5वे उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन. या पवित्र औचित्याला साजेसा एक निसर्ग संदेश. उपव्यवस्थापक मानव संसाधन, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर. तसेच वर्ल्ड फॉर नेचर, जळगाव जिल्हाध्यक्ष भूषण सुभाष पाठे प्रस्तुत करीत आहेत. मेहुण येथील तापी नदी गवॉटर परिसरातील पाणथळ जागा, निसर्गाची किडनी. आपल्या भारतात अनेक मोठ्या नद्या आहेत, पण आज आपण बोलणार आहोत तापी नदीबद्दल. ही फक्त एक पश्चिम वाहिनी नदी नाही, तर तिचं एक असं योगदान आहे ज्याकडे आपलं फारसं लक्ष जात नाही. चला तर मग या विश्लेषणात आपण तापीच्या याच लपलेल्या खजिन्याबद्दल जाणून घेऊया. निसर्गाची किडनी, काय वाटतं ऐकून? एकदम प्रभावी शब्द आहे नाही का? पण हे म्हणजे नक्की काय आणि ते इतकं महत्वाचं का बरं असावं? ही उत्सुकता नक्कीच वाढली असेल. याच प्रश्नाचं उत्तर आपण पुढे शोधणार आहोत. तर आपण फक्त नदीच्या प्रवाहाबद्दल नाही बोलणार आहोत. आपण जाणार आहोत नदीच्या पलीकडे आणि शोध घेणार आहोत एका विशाळ परिसंस्थेचा, जी हातनूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे तयार झाली आहे. या परिसंस्थेला म्हणतात वेटलँड, म्हणजेच पाणथळ जागा. भुसावळ आणि वरणगाव जवळचं हातनूर धरणाचं बॅकवॉटर हे असंच एक खूप महत्वाचं वेटलँड आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी जागा आहे जिथे पाणी आणि जमीन एकत्र येतात आणि एक नवीनच दुनिया तयार होते. ठीक आहे, ओळख तर झाली, पण खानदेशाच्या संदर्भात तिचं महत्त्व इतकं जास्त का आहे हे समजून घेणं खूपच रंजक आहे. हे वेटलँड इतकं खास का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी खानदेशातलं हवामान बघावं लागेल. आता बघा, हा तसा कमी पावसाचा प्रदेश आहे, जिथे वर्षाला सरासरी फक्त 600 ते 800 मिलीमीटर पाऊस पडतो. आणि म्हणूनच विचार करा, अशा कमी पावसाच्या काहीशा कोरड्या प्रदेशात इतका मोठा आणि वर्षभर टिकणारा पाण्याचा साठा असणं हे एक मोठं आश्चर्यच आहे. आणि हेच या वेटलँडचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. हे एक दुर्मिळ आणि मौल्यवान नैसर्गिक वरदानच म्हणावं लागेल. चला परत येऊया त्या किडनीच्या उदाहरणाकडे. जशी आपली किडनी आपलं रक्त शुद्ध करते ना, अगदी तसंच हे वेटलँड 3 खूप महत्त्वाची कामं करतं. ते नैसर्गिकरित्या पाणी फिल्टर करतं, पुराचा धोका कमी करतं आणि जमिनीखालची पाण्याची पातळी वाढवायला मदत करतं. आता आपण वळूया या वेटलँडच्या सगळ्यात सुंदर आणि डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या भागाकडे. ते म्हणजे इथलं अविश्वसनीय पक्षी जीवन. दरवर्षी इथे एक जणू काही उत्सवच साजरा होतो. जरा कल्पना करून बघा, हजारो किलोमीटरचा न संपणारा प्रवास, कितीतरी संकटं, आणि ह्या सगळ्यांवर मात करून पक्ष्यांचे थवेच्या थवे इथे येत आहेत. त्यांच्यासाठी हा एका महाप्रवासाचा सुखद शेवट असतो. पण हे पक्षी येतात तरी कुठून? त्यांचा हा अविश्वसनीय प्रवास सुरू होतो उंच हिमालयाच्या बर्फाळ शिखरांमधून. तिथून ते प्रवास करतात मध्य आशियाच्या विशाल मैदानांवरून. आणि एवढंच नाही, तर काही पक्षी तर थेट सायबेरियाच्या थंड प्रदेशातून इथे पोचतात. विचार करा, महाराष्ट्रातलं हे एक ठिकाण, पण ते जागतिक नकाशावर किती बदकांच्या तर कितीतरी वेगवेगळ्या जाती आहेत. किनाऱ्यावरच्या उथळ पाण्यात फिरणारे वॉर्डर्स दिसतात, मासे पकडणारे पाणपक्षी आहेत, आकाशात घिरट्या घालणारे शिकारी पक्षी आहेत, आणि या सगळ्यांसोबत आपले स्थानिक पक्षी तर आहेतच, जे वर्षभर याच जागेवर अवलंबून असतात. फक्त पक्षीच नाही, या परिसंस्थेचं काम खूप मोठं आहे. ती अशी काही कामं करते जी आपल्याला उघड्या डोळ्यांनी थेट दिसत नाहीत, पण ती खूप खूप महत्त्वाची आहेत. चला बघूया तरी ही अदृश्य देणगी आहे तरी काय. ही परिसंस्था म्हणजे परिपूर्ण अन्नसाखळी आहे. सगळी सुरुवात होते पाण्यातील सूक्ष्मजीव आणि वनस्पतींपासून. त्यांना खातात छोटे कीटक, मग या कीटकांना खातात बेडूक आणि मासे, आणि मग या माशांवर जगतात हे सुंदर पक्षी. बघा, प्रत्येक छोटा मोठा घटक किती महत्वाचा आहे. आणि याचा थेट संबंध आहे स्थानिक शेतीशी, विशेषतः खानदेशाची ओळख असलेल्या केळीच्या बागांशी. कसं
तर हे वेटलँड्स नैसर्गिकरित्या कीटकांवर नियंत्रण ठेवतं, जमिनीचा कस वाढवायला मदत करतं आणि पर्यावरणाचा समतोल राखतं. याचा फायदा नकळतपणे आपल्या शेतकऱ्यांनाच होतो. ही भूमी फक्त निसर्गानेच नाही तर इतिहासाने आणि संस्कृतीनेही तितकीच समृद्ध आहे. तापी नदीच्या काठाला एक मोठा आणि गौरवशाली वारसा लाभलेला आहे. अगदी प्राचीन काळापासून ही नदी या प्रदेशातून वाहते आहे. याच नदीच्या काठावर संत ज्ञानेश्वरांची बहीण संत मुक्ताबाई वास्तव्याला होत्या. महान योगी चांगदेव महाराजांचं वास्तव्यही इथेच होतं. आणि आज हाच परिसर निसर्ग आणि मानवी जीवनाचा समतोल साधणारी एक जिवंत प्रयोगशाळा बनून उभा आहे. आणि आता आपण येतोय या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. आजच्या जगात या वेटलँडचं संरक्षण करणं इतकं गरजेचं का झालंय? हे वाक्य बघा, मानव, निसर्ग आणि पक्षीजीवन यांचा समतोल साधणारी एक जिवंत प्रयोगशाळा. यातच ह्या जागेचं सगळं सार आलं आहे. ही एक खूप नाजूक व्यवस्था आहे आणि तिचं रक्षण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. पण आज या वेटलँडसमोर आव्हानं कमी नाहीत. एकीकडे हवामानातले बदल आहेत, दुसरीकडे पाण्याची वाढती मागणी आहे आणि जैवविविधतेला तर धोका निर्माण झाला आहेच. या सगळ्यामुळे या नैसर्गिक ठेव्यावर प्रचंड ताण येतोय. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, या जागेचं संरक्षण करणं म्हणजे फक्त काही पक्ष्यांना वाचवणं नाही, तर हे संपूर्ण खानदेश प्रदेशाचं पर्यावरणीय भविष्य, तिथली शेती आणि तिथल्या लोकांचं भविष्य सुरक्षित करण्यासारखं आहे. या जिवंत प्रयोगशाळेचं भविष्य आपल्याच हातात आहे. हा अमूल्य ठेवा आपण जपणार आहोत का? हा प्रश्न आपल्या प्रत्येकासाठी आहे.